नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हायरल व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा। जुलैचा हप्ता या तारखेला येऊ शकतो। राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले। त्यानंतर विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली। त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि संपूर्ण चित्रच बदलून गेले। राज्यात तब्बल 2 कोटी लाडक्या बहिणींनी महायुतीला भरघोस पाठिंबा दिला आणि महायुतीचे सरकार सत्तेत आलं। मात्र सरकार आता लाडक्या बहिणींना नाराज करत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे। निकषात न बसणाऱ्या बऱ्याच महिलांची नावे वगळण्यात आली असून आता या पडताळणी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे। सध्या विविध कारणांमुळे आणि अटींच्या आधारावर हजारो महिलांना या योजनेतून वगळलं जात आहे। त्यामुळे राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणी नाराज झाल्या असून या नाराजीचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होऊ नये यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। त्यांनी घोषणा केली की स्थानिक निवडणुका होईपर्यंत नो चाळण नो गाळण असे धोरण राबवले जाईल। म्हणजेच आता योजनेत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना कोणतीही पडताळणी न करता थेट लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे। यावेळी सरकारने स्पष्ट केलं आहे की जुलै महिन्याचा हप्ता या महिन्याच्या किंवा 5 ऑगस्टपर्यंत मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान निवडणुका संपेपर्यंत कोणतीही छाननी केली जाणार नाही। मात्र निवडणुकांनंतर उत्पन्नाच्या आधारावर पात्रता तपासून काही महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे। धन्यवाद। माहिती आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।